नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून माजी सैनिकांपर्यंत आता एस टीमधून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर सवलत मिळण्यासाठी तुम्हाला आता NCMC कार्ड आहे ते आता कंपल्सरी होणार आहे। तसे आता शासनाचे निर्देश देखील येणार आहेत की पुढील आगामी काळांमध्ये NCMC कार्ड आहे ते कंपल्सरी करण्यात येणार आहे। तर आता सगळ्या स्तरावरती NCMC कार्ड आहे काढण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। अधिकृत एजंट असतील किंवा जवळचं एसटी स्थानक असेल, बस स्थानक असेल, या ठिकाणी नागरिक आहेत ते NCMC कार्ड काढत आहेत। अनेक अशा अडचणी येत आहेत। तर अनेक अशा अडचणी, थंब न उठणे, त्यानंतर लक्षात घ्या ऑनलाईन पेमेंट, तर अशा अनेक बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहेत। तर याच पार्श्वभूमीवरती आता NCMC कार्डचं रिचार्ज आहे कशा पद्धतीने आता होतंय आणि NCMC कार्ड आहे कशा पद्धतीने काम करतंय या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर साधारणतः 30 दिवसांच्या कालावधीनंतर अशा प्रकारचं NCMC कार्ड मिळतं आणि त्याच्यानंतर पुन्हा ॲक्टिवेट करण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही NCMC कार्ड काढलं त्या ठिकाणी रजिस्टर मोबाईल घेऊन तुम्हाला हे NCMC कार्ड ॲक्टिवेट करायचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही ॲक्टिवेट केला त्या ठिकाणीच पहिला रिचार्ज तुम्हाला उपलब्ध झालेला पाहायला मिळेल। तर हा रिचार्ज 100 रुपयापासून 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये तुम्हाला जेवढा रिचार्ज करायचा आहे तेवढा हा रिचार्ज तुम्हाला NCMC कार्डमध्ये जसा मोबाईलचा रिचार्ज करता तशाच प्रकारचा रिचार्ज तुम्हाला ह्या NCMC कार्डमध्ये पाहायला मिळेल। तर लक्षात घ्या अधिकृत एजंटच्या माध्यमातून तुम्ही जर नोंदणी करत असाल तर तुम्हाला फक्त नोंदणीचेच म्हणजे लक्षात घ्या ह्या कार्डचे 199 रुपये आणि जसा तुम्ही रिचार्ज कराल तेवढेच पैसे त्यांना द्यायचे आहेत। जर तुमच्याकडून एजंट अधिक पैसे मागत असेल तर संबंधित तुमच्या जवळच्या असणारे एसटी महामंडळ विभागामध्ये या संदर्भात तक्रार करायची आहे। तर आता हे रिचार्ज किती पद्धतीने होतं तर या संदर्भात आपण माहिती देणार आहोत। तर सध्या सोशल मीडियावरती सांगण्यात आलं होतं की या NCMC कार्डचं रिचार्ज आहे गुगल पे किंवा इतर पेमेंटच्या माध्यमातून करू शकत होतात। तर लक्षात घ्या की NCMC कार्ड आत्ता नुकतंच काही दिवसांपासून रिचार्ज सुरू झालेला आहे। तर त्यामुळे सध्या सुरुवातीला काहीच ठिकाणावरून तुम्ही हे रिचार्ज करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पहिली बाब, ज्या ठिकाणी तुम्ही हे NCMC कार्ड काढलेलं आहे एजंट मार्फत काढलेला असेल तर एजंटच्या ठिकाणी तुम्ही अगदी 100 रुपयापासून जास्त पैसे तुम्हाला जेवढा रिचार्ज हवा आहे तेवढा रिचार्ज तुम्ही करू शकता। साधारणतः 100 रुपयापासून ते 500 रुपये किंवा तुम्हाला जेवढा प्रवास करायचा आहे तेवढा तुम्हाला रिचार्ज या कार्डमध्ये करायचा आहे। आणि ज्यावेळी तुम्ही प्रवास कराल त्यावेळी जे कंडक्टर असतील किंवा जे तिकीट चेकर असतील तर यांच्याकडून हे कार्ड दाखवल्यानंतर तुमच्या हाफ तिकिटाचे पैसे त्या रिचार्ज मधून लक्षात घ्या वजा होणार आहेत आणि तुमच्या कार्डमध्ये बॅलन्स किती शिल्लक राहिलेला आहे हे तुम्हाला मोबाईलवरती कळणार नाही आहे। कारण का मी तरी याला रिचार्ज केला, टेक्स्ट मेसेज सुद्धा सध्या आलेला नाही आहे कारण का साईड अंडर प्रोसेसमध्ये आहे, वर्किंग मोडमध्ये आहे। त्यामुळे पुढील काही आगामी काळामध्ये हे मेसेज देखील येऊ शकतात। त्यामुळे लक्षात घ्या याचा रिचार्ज आहे तो तुम्हाला एजंटच्या माध्यमातून करायचा आहे आणि रिचार्जमध्ये किती पैसे शिल्लक आहेत हे तुम्हाला एजंटच्या माध्यमातून कळू शकतात। जर तुम्हाला एजंटच्या ठिकाणी जायची वेळ नसेल किंवा जायला मिळत नसेल तर तुम्ही ज्यावेळी प्रवास कराल त्यावेळी संबंधित जे कंडक्टर असतील किंवा वाहक असतील तर यांच्या माध्यमातून मशीनद्वारे किती पैसे शिल्लक आहेत कार्डमध्ये हे तुम्हाला चेक करता येणार आहे। म्हणजेच तुम्ही हा रिचार्ज डायरेक्ट बसमध्ये देखील करू शकता। म्हणजे बसमध्ये तुम्ही प्रवास करताय आणि कार्डचा रिचार्ज संपलेला आहे तर संबंधित कंडक्टर आहेत तर यांना 100 रुपये असेल, 200 रुपये असेल, जेवढा रिचार्ज करायचा आहे तेवढे पैसे देऊन तुम्हाला त्यांच्यामार्फत हा रिचार्ज देखील करता येणार आहे। म्हणजे सध्या तुम्ही एजंटच्या ठिकाणी रिचार्ज करू शकता। एस टीमध्ये प्रवास करतेवेळी तुमचा रिचार्ज संपलेला आहे तर संबंधित कंडक्टर असतील, तुमच्याकडे पैसे असतील तर त्यांच्या माध्यमातून रिचार्ज करू शकता। जवळच्या एसटी महामंडळामध्ये जाऊन देखील तुम्ही रिचार्ज करू शकता। तर सध्या एवढीच रिचार्जची प्रोसेस आहे। अनेक ठिकाणी सांगितलं जात होतं की रिचार्ज अगदी गुगल पे असेल किंवा स्वतःच्या मोबाईलवरून करता येईल। तर लक्षात घ्या अजून ही प्रोसेस सुरू झाली नाही आहे। पुढील काही दिवसांमध्ये ही प्रोसेस सुरुवात होणार आहे। म्हणजेच काय की तुम्हाला तुमच्या कार्डमध्ये किती पैसे शिल्लक आहेत कार्डचा रिचार्ज अगदी घर बसल्या देखील पुढील काही कालावधीमध्ये तुम्ही करू शकता। पण सध्या या काही ठराविक ठिकाणीच या NCMC कार्डचं रिचार्ज आहे ते उपलब्ध झालेलं आहे। तर अनेक ठिकाणी आता 30 दिवस उलटून गेलेल्या महिलांचे किंवा लाभार्थी आहेत जे विशेष सवलत एसटी महामंडळ अंतर्गत घेत असतात त्यांचे कार्ड उपलब्ध झालेले आहेत। तर अशांनी या ठिकाणाहून रिचार्ज करायचं आहे। तुम्हाला घर बसल्या तुमच्या कार्डमध्ये किती शिल्लक आहेत हे अजून उपलब्ध नाही आहेत कारण का तशी सर्व्हिस अजून चालू झाली नाही आहे। पुढील काही दिवसांमध्ये ही सेवा देखील चालू होणार आहे। आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर
अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. रिचार्ज देखील आता उपलब्ध झालेला आहे. अगदी 100 रुपयापासून तुम्ही रिचार्ज हे करू शकता. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची प्रोसेस लक्षात घ्यायची आहे. जर रिचार्ज करायचा असेल तर STमध्ये करू शकता, अधिकृत डेपोमध्ये जाऊन करू शकता किंवा एजंटच्या माध्यमातून तुम्ही हे रिचार्ज करू शकता. तर हे लक्षात घ्या, याची लिमिट जी मर्यादा आहे ती काहीच नसते. तर जोपर्यंत तुम्ही हे रिचार्ज वापरत नाही आहे तोपर्यंत तो बॅलन्स आहे जसाच्या तसाच राहत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला कार्ड संदर्भातल्या सर्व शंका असतील यांचं समाधान झालंच असेल. तरी देखील तुमचे काय प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.